मित्रांनो नमस्कार. मी अनिल महादेवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक. खरं म्हणजे आजचा व्हिडिओ राज्यातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे, आपल्या अधिकाराचा आहे, आपल्या हक्काचा आहे. म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज आपणास हात जोडून नम्र विनंती आहे, अनिल एम शिवनकर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, आपण सबस्क्राईब करायला विसरता मित्रांनो. प्लीज सबस्क्राईब करा, ही हात जोडून नम्र विनंती. मित्रांनो, शिक्षकांचा स्वाक्षरीचा अधिकार म्हणजे नेमका कोणता अधिकार आहे? मित्र, आपण शाळेमध्ये गेल्यानंतर, आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये गेल्यानंतर सर्वात महत्वाचं आणि सर्वात इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचं जर कुठलं काम असेल तर ते काम म्हणजे आपली मास्टर रजिस्टरवर, शिक्षक हजेरी पत्रकावर, शिक्षक हजेरी रजिस्टरवर आपली स्वाक्षरी झाली पाहिजे. मित्रांनो, मी आपणास हात जोडून नम्र विनंती करतो की जर आपण शाळेमध्ये गेले आहेत तर सर्वात आधी सर्व कामं सोडून सर्वात आधी आपली मास्टर रजिस्टरवर सही करा, स्वाक्षरी करा. कारण जर तुमची स्वाक्षरी झाली तरच तुम्ही कर्तव्यावर आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत, काही सन्मान्य मुख्याध्यापकांच्या बाबतीत बोलतोय, काही अपवादात्मक परिस्थितीत मुख्याध्यापक असे असतात, मला तुम्ही दिसले ना शाळेमध्ये आले तर सही करायची काय गरज आहे? 2 पिरियड नंतर या सही करू, 4 पिरियड नंतर या सही करू, मधल्या सुटीत सही करू, सायंकाळी सही करू, केलीच पाहिजे अशी गरज नाही बा, उद्या सही करू. आणि ते मास्टर रजिस्टर म्हणजे जणू मुख्याध्यापकांची, काही अपवादात्मक परिस्थितीत मुख्याध्यापकांच्या बाबतीत बोलताय, ते मास्टर रजिस्टर म्हणजे जणू काही त्यांची खाजगी मालमत्ता आहे, त्यांची प्रॉपर्टी आहे. ते मास्टर रजिस्टर आपल्या ड्रावरमध्ये लपून ठेवतात आणि जेव्हा त्यांची इच्छा असेल सन्माननीय मुख्याध्यापकांची, काही मुख्याध्यापक अपवादात्मक परिस्थितीबद्दल बोलतो आहे, ते मुख्याध्यापक त्यांच्या मनमर्जीप्रमाणे मग ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मास्टर रजिस्टर देतात. कशासाठी? स्वाक्षरी करण्यासाठी. मित्रांनो, असं चालणार नाही, असं चालून घेऊ नका. एक उदाहरण तुम्हाला सांगतोय मी. एक शाळेमध्ये एक शिक्षक कर्तव्यावर रुजू झाला. असंच एका सन्माननीय अपवादात्मक परिस्थितीतल्या मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं की थोड्या वेळानंतर सही करा, मला दिसले ना तुम्ही, थोड्या वेळानंतर सही करा. नेमकं त्या शिक्षकाला सिव्हिअर कार्डियक अटॅक आला, त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, मग त्या शिक्षकाला ऑन ड्युटी समजायचं की ऑफ ड्युटी समजायचं? त्याची स्वाक्षरी झालेली नव्हती. मग मृत शिक्षकाची स्वाक्षरी घेतला जाईल का? नंतर बाकीचे इश्यूज आहे, अनेक क्लेम आहे, अनेक अनुकंपाशी रिलेटेड, इन्शुरन्सशी रिलेटेड अनेक क्लेम आहे. ते मुख्याध्यापकही अडचणीत आले आणि त्या शिक्षकाच्या कुटुंबाला खूप त्रास झाला. म्हणून माझी काही अपवादात्मक परिस्थितीत त्या मुख्याध्यापकांनाही हात जोडून नम्र विनंती आहे की मास्टर रजिस्टर तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे. तो कर्मचारी जर शाळेमध्ये आला असेल तर त्याची स्वाक्षरी झाली पाहिजे. अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, तो त्याचा अधिकार आहे त्या शिक्षकाचा, त्याची स्वाक्षरी झाली. मला मान्य आहे, जर तो एखादा शिक्षक 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं उशीर आला, तुम्ही लेट मार्क लावा. मुख्याध्यापकांनी लेट मार्क लावलीच पाहिजे, शिस्त ही असलीच पाहिजे, शिक्षकांनीही वेळेवर गेलंच पाहिजे, ही मान्य करतो मी. जर उशीर झाला तर त्याची लेटमार्क लावा, पण त्याला स्वाक्षरी करू द्या. हाफ डेवर आला असेल तर त्याची हाफ डे लावा, पण त्याला स्वाक्षरी करू द्या. कारण स्वाक्षरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती रजिस्टरवर होणे हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून मित्रांनो, शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माझी विनंती आहे, जर असं तुमच्या शाळेमध्ये होत असेल की तुम्हाला 1 पिरियड नंतर या, 2 पिरियड नंतर या, दुपारच्या सुट्टीमध्ये करतो, मला तुम्ही दिसले ना, मग काय गरज आहे सहीची, उद्या केली तरी चालते, असं खपवून घेऊ नका. असं जर होत असेल, कुठलाही अनुचित प्रकार जर घडला तर मित्रांनो, आपण स्वतः अडचणीत येऊ, शाळा अडचणीत येईल. म्हणून त्या मुख्याध्यापकाची जो स्वाक्षरी करू देत नाही आपल्याला वेळेवर, त्यांची तक्रार तुम्ही संस्थेच्या अध्यक्ष सचिवाकडे करा, त्यांची तक्रार तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याकडे करा. हा तुमचा अधिकार आहे. अधिकारासाठी जागृत राहा, सजग राहा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.